नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत मुरघासचा गोल गठ्ठा बनवणारं मशीन। तुम्ही याआधी यूट्यूबला भरपूर व्हिडिओ बघितले असतील, परंतु आपण आज डायरेक्टली त्यांच्या समोर आपण हे जे गठ्ठा आहे या व्हिडिओसाठी म्हणजे आपण त्यांच्याकडे आलो आहेत। हे जे तुम्ही बघताय हे पॅकिंग, याचे चार्जेस किती असतात, त्याचा मेकिंग चार्ज किती जातो आणि एकूण शेतकऱ्याला याचा किती खर्च येतो याविषयी आपण सविस्तर माहिती सरांकडून घेणारच आहोत। सर नमस्कार। सर आपलं नाव आणि कंपनीबद्दल माहिती सांगा। माझं नाव अविनाश तांबे। आपली कंपनी आहे डायनॅमिक ॲग्रो मशीन मुंबई। आपण शेतकऱ्यांना डेअरी फार्मसाठी, पोल्ट्री फार्मसाठी आणि शेतीविषयक अनेक साऱ्या मशिनरीज आपण बनवतो। तर ही आपली मशीन आहे मुरघास गोल गठ्ठा बनवणारी मशीन। आता शेतकऱ्यांची जास्त प्रमाणात मागणी आहे, तर गोणी पॅक नाही तर गोल गठ्ठा बनवणारी मशीन। या सायलेजमध्ये असं आहे की कट झालेला चारा, कटिंग झालेला चारा आपण या मशीनला इथे फिडिंग करतो। फिडिंग झाल्याच्या नंतर इथे त्याचा गोल आकार तयार होतो। एक सुतळीचं बंडल दिसेल, या त्याच्यामध्ये त्याला बाइंडिंग केलं जातं, बांधला जातो आणि त्याच्यानंतर हा गठ्ठा इथे बाहेर येतो। हा बाहेर आलेला गठ्ठा या रॅपरद्वारे ऑटोमॅटिक सिस्टमनी रॅप केला जातो। तुम्हाला ज्या पद्धतीत म्हणजे एकदा रॅपिंग पाहिजे, दोनदा रॅपिंग पाहिजे, 3 वेळेस रॅपिंग पाहिजे, तुम्ही मॅन्युअलीही ऑटोमॅटिक करू शकता। अच्छा, याचा फायदा असा आहे की तुम्ही हा सायलेज या सायलेजला रॅप करताना ते प्रेस करून रॅप केलं, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची हवा त्याच्यामध्ये राहत नाही, हवा निघून जाते आणि त्याच्यामुळे हे 45 दिवसानंतर जनावरांना चांगल्या प्रकारचं मुरघास तयार झालेलं असतं आणि जनावरांना खाद्य करू हे आपण 1 ते 1.5 वर्षापर्यंत स्टोअर करू शकतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1 ते 1.5 वर्ष ह्या चारा जेव्हा आपण म्हणतात ना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांना ओला चारा मिळत नाही, त्यावेळेस ह्या मुरघासचा फायदा होतो। दुसरा या मुरघासचा फायदा दूध उत्पादन वाढवण्यासाठी या मुरघासचा अतिशय शेतकरी लोकांचा आपण वापर केला जातो। अच्छा, सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपण ज्या मुरघासच्या बॅगा बघितल्या होत्या त्या बॅगांच्या पर्याय म्हणून हा गोल गठ्ठ्याचा जो भाग जो दिसतोय तुम्हाला, हा गोल गठ्ठ्याचा मुरघास बॅग नाही म्हणणार आपण, गठ्ठा म्हणणार, गोल गठ्ठा। तर ही मशीन त्या पद्धतीमध्ये चारा पॅक करते, हवा बंद करते, म्हणजेच हवा बंद केल्यामुळे 1 ते 1.5 वर्षापर्यंत त्याचं स्टोरेजची क्षमता वाढते। आणि सर मला हे सांगा की याची कॉस्टिंग किती जाते, म्हणजे एक गठ्ठा जर आपल्याला पॅक करायचा असेल तर कॉस्टिंग किती जाते? बरोबर, आता ह्याचं आपण ॲव्हरेज काढल्यानंतर कसा हा गठ्ठा असतो ना, हा वेगवेगळ्या म्हणजे वजनाचा बनतो, काही 48 किलोचा बनतो, तर त्याचा ॲव्हरेज आहे 45 ते 60 किलो। तर चाऱ्याची जशी ओलावाची क्षमता असेल त्या हिशोबाने गठ्ठा बनतो। तर किलोच्या हिशोबाने बघताय हा गठ्ठा बनवायला 1 किलो मुरघास बनवायला आपल्याला 4 ते 4.25 रुपये खर्च येतो। आणि आता मार्केटमध्ये जर तुम्ही विचार केला तर 7.5 ते 8 रुपये किलो मुरघासची म्हणजे अर्ध्या किमतीत आपल्याला प्रोडक्शन कॉस्टिंग आहे याची। अच्छा, फक्त लोकांकडे या गोष्टींचा अवेअरनेस आहे म्हणायला हरकत नाही, त्यांनी या गोष्टीमध्ये बघितलं नाही किंवा या गोष्टीमध्ये त्यांनी ट्राय केलेलं नाही म्हणून त्यांना या गोष्टी माहीत नाही। नाहीतर याची किंमत फक्त 4.5 रुपये किलो प्रमाणे जाते आणि आज आपण जो चारा गुरांना खाऊ घालतो त्याची किंमत अगदी 7.5 ते 8.5 रुपयापर्यंत आज जाते। त्यामुळे हे मुरघास बनवणारं मशीन फायनान्शियली शेतकऱ्यांसाठी खूप परवडेबल आहे, कारण की जर तुमचा खाद्यामध्ये पैसे वाचत असतील तर तुमच्या आर्थिक उन्नतीमध्ये साहजिकच भर पडणार आहे। दुसरी गोष्ट याचं असं आहे की मी जी काही लोक 3.5 रुपये कॉस्टिंग सुद्धा करू, ज्यांनी स्वतःचा चारा लावलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रोडक्शन कॉस्टिंग कमी येते। दुसरी गोष्ट उत्तम दर्जाच्या सायलेज तयार करणारे जेव्हा आपण गठ्ठा बनवतो त्यावेळेस ती 4.5 4.25 रुपयापर्यंत कॉस्टिंग, 3.5 पावणे 4 रुपयात सुद्धा सायलेज बनतो। ही मशीन चालवण्यासाठी 7.5 HP इलेक्ट्रिक मोटर लागते। तर आणि चाफिंग म्हणजे कटिंग करण्यासाठी आपल्याला 7.5 ते 10 HP चाफ कटर लागतो। या मशीनची टोटल ऑटोमॅटिक कॉस्टिंग 7.5 ते 8 लाखापर्यंत जाते। म्हणजे चाफ कटिंग सहित, कन्व्हेअर सहित, गोल गठ्ठा बनवण्यापासून फिल्म सहित। अच्छा, तर याची कॉस्टिंग 8.5 लाखापर्यंत जाते। 7.5 ते 8 लाख। अच्छा, याचं फायनान्स वगैरे होतं? हा साहेब, महत्त्वाची गोष्ट याच्यात असं आहे, फायनान्स म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र शासनाचे आता बरेच सारे प्रकल्प असे चालले की मुरघास प्रोडक्शन तयार करणारे स्कीम
NLM असेल किंवा अजून साऱ्या महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच साऱ्या प्रधानमंत्री किसान योजना असतील, अच्छा. याच्यामध्ये 50% सबसिडी म्हणून स्कीम आता सायलेज बनवणाऱ्या प्रोडक्टवर चाललेल्या आहेत. अच्छा. तर म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की 50% पर्यंत तुम्हाला या गोष्टीमध्ये अनुदान आहे. आणि शेतकरी मित्रांनो, या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आता बदलला गेला पाहिजे. कारण की तुम्ही जर 8.5 रुपयापर्यंत जर या गोष्टीमध्ये खर्च करत असाल आणि तुम्हाला 4.5 रुपयामध्ये जर ही गोष्ट मिळत असेल तर साहजिकच तुमचा डायरेक्ट 50% कॉस्ट हा फक्त खाद्यावरतीच वाचतोय. साहजिकच तुमचा दुग्ध व्यवसाय असेल किंवा अदरवाईज जो पण तुमचा पशु व्यवसाय असेल त्यामध्ये तुम्हाला याचा खूप मोठा फायदा आणि विशेषतः वैयक्तिक तर झालाच, परंतु सर याला आपण कमर्शियली यूज करू शकतो. त्यामध्ये कमर्शियली प्रोडक्शन कॅपॅसिटी कमीत कमी तासाला 1.5 टनापर्यंत आहे. अच्छा. म्हणजे सरळ हा कमर्शियल मध्ये काम करणार. जरी तुम्ही एका दिवसामध्ये 10 तास जरी मशीन चालवली तरी दिवसाला तुम्हाला 15 टन तुम्ही सायलेज तयार करू शकता. अच्छा. याचं काही मार्केट वगैरे म्हणजे करता येतं का? म्हणजे मार्केटिंग वगैरे? मार्केटिंग प्रत्येकाचा स्वतःचा सायलेजचा एक ब्रँड तयार करून आपण मार्केटमध्ये, कारण मार्केटमध्ये आता सायलेजची मागणी खूप प्रमाणात चालली आहे. कारण लोक छोटे शेतकरी अशा मशिनरीज घेऊन प्रोडक्शन करण्यापेक्षा उचल जे असतात, उचल मुरघास ते घेतो मोठ्या मोठ्या प्रमाणात विकत घेऊन 2 टन विकत घेऊन आपल्या डेअरी फार्म चालवत असतात. ओके. तर एक बिझनेस म्हणून हा एक चांगला प्रोडक्ट आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाही उद्योगाकडे तुम्ही वळायला पाहिजे आणि असेच आधुनिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्समध्ये नक्की सांगा आमचे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात. आणि अजून तुमच्याकडे काही नाविन्यपूर्ण गोष्टी असतील तर आम्हाला नक्की कळवा, आम्ही त्याचेही व्हिडिओ तुम्हाला पाठवू आणि करून देऊ. त्याबद्दल सरांनी या सगळ्या वेळामध्ये आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सरांचे धन्यवाद.